Hi everyone. Happy Women's Day to all my lovely and beautiful ladies. आज जागतिक महिला दिन जो वर्षातून एकदा म्हणजे 8 मार्चला सेलिब्रेट केला जातो. पण मला वाटतं तो तसा रोजच सेलिब्रेट आपण स्वतः केला पाहिजे. कारण येणारा प्रत्येक दिवस हा आपण जगत असतो. फक्त कधी तो आपण स्वतःच्या मर्जीने जगतो किंवा कधी तो दुसऱ्याच्या मर्जीने जगत असतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत सर्वच कामे आपण करत असतो. खूप गोष्टी असतात आयुष्यात ज्या आपल्याला करायच्या असतात, पण आपल्या मनातल्या गोष्टी आपण मनातच ठेवत असतो. कारण आपण स्वतःला कधी प्रायोरिटी देतच नाही. आपण प्रायोरिटी देतो ती आपल्या फॅमिलीला. अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला आयुष्यात करायच्या असतात. कधीतरी कुठेतरी फिरायला जायचे असते, स्वतःसाठी वेळ द्यायचा असतो, एखादा छंद जोपासायचा असतो, जॉब किंवा बिझनेस करायचा असतो. अशा खूप गोष्टी असतात ज्या इच्छा असूनही आपण कधी करत नाही. कारण आपण स्वतःला कधी प्रायोरिटी देतच नाही. नेहमी आपण फक्त एक्सक्यूजेस देत असतो. म्हणून ह्या विमेन्स डेला नक्की स्वतःसाठी वेळ द्या आणि स्वतःला प्रायोरिटी देण्याचे ठरवा. कारण दुसऱ्यांना प्रायोरिटी देता देता आपलं आयुष्य कधी संपून जाईल हे आपल्याला सुद्धा कळणार नाही. ऑफकोर्स आपण मुलांना, फॅमिलीला वेळ दिलाच पाहिजे, पण सोबतच स्वतःला सुद्धा दिला पाहिजे एवढेच सांगणे आहे. कारण गेलेली वेळ पुन्हा येणार नाही, आयुष्य पुन्हा मिळणार नाही. एकदाच काय जगायचे आहे ते जगून घ्या. सकाळी उठल्यापासून आपण फक्त दुसऱ्यांसाठी जगत असतो. सकाळी लवकर उठा, सर्वांचे डबे बनवा, स्वयंपाक करा, मुलांच्या आवरा, त्यांना खाऊ घाला, त्यांचा अभ्यास घ्या, त्यांची हेल्थ सांभाळा, कपडे धुवा, घर साफ करा, पाहुणे बघा, किराणा भरा, भाजीपाला आणा, दूध आणा, घर सजवा आणि अजून कितीतरी जे कुणाला ते कामं दिसतही नाहीत, पण आपल्याला मात्र ती करावीच लागतात. कुणीही आपल्याला येऊन म्हणणार नाही की जरा थांब आणि स्वतःसाठी वेळ दे. तो आपणच आपल्यासाठी काढायचा असतो. 2-4 दिवसापूर्वी एक पोस्ट व्हायरल झाली होती सोशल मीडियावर. त्याबद्दल थोडं बोलते. एक 25-30 वर्षाची मुलगी, खानदेशातीलच आहे, छान शिक्षण घेते, लग्न करते, सुखी संसार होतो. पण अचानक तिला जिभेला फोड होतो म्हणून ती ऑपरेट केले जाते तिच्या जिभेवर आणि त्यात तिची जीभ काढावी लागते. म्हणून तिला बोलता येत नाही. म्हणून ती सोशल मीडियावर तिने पोस्ट टाकली की जेवढं आयुष्य तुम्हाला मिळालं आहे ते आनंदाने जगा. हे नाही माझ्याकडे, ते नाही माझ्याकडे असं करत बसू नका. जे मिळालं आहे त्यात सुखी समाधानी राहा आणि आनंदी जगा. तिला कॅन्सर झाला होता म्हणून ऑपरेशन नंतर काही दिवसातच ती हे जग सोडून निघून गेली. पण जाता जाता मात्र ती आपल्याला ही छान शिकवण देऊन गेली की आलेला नवीन दिवस आनंदाने जगून घ्या, दुःख करत बसू नका. म्हणूनच म्हणते, खरंच कोणीही येणार नाही सांगायला की आनंदी राहा, आयुष्य जगून घे म्हणून. ते आपणच आपलं जगायचं असतं. आपणच आपला आनंद शोधायचा असतो. आपल्या पद्धतीने आपणच आपला आनंद शोधायचा. स्वतःला आपल्या आवडत्या कामात गुंतवून ठेवा. स्वतःला इम्प्रूव्ह करा. सरळ, सुंदर आणि सोपे आयुष्य जगा. रोज उठलं की कोणाच्या तरी स्टेटसला पाहायचं, ही इकडे फिरायला गेली, ती तिकडे फिरायला गेली, ती किती आनंदी आहे, तिची लाईफस्टाईल किती छान आहे, हे पाहत बसू नका. कारण प्रत्येक जण फक्त जे आनंदाचे क्षण असतं तेच सोशल मीडियावर दाखवत असतं. दुःखाचे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण दुःखाचे क्षण कोणीही सोशल मीडियावर पब्लिश करत नाही. म्हणून आपल्याला असं वाटतं की सगळेजण, आपण सोडून सगळेजण या जगात आनंदी आहेत आणि आपणच आहोत की त्या दुःखात आहोत. म्हणून मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि प्रत्येक क्षण एन्जॉय करा. आपल्या पद्धतीने एन्जॉय करा. ज्या गोष्टीत आपल्याला वाटत असेल की ह्या गोष्टीने मला आनंद मिळतो तर ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करा. ती गोष्ट प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. कोणाला योगा करायला आवडतं, कोणाला बिझनेस करायला आवडतं, कोणाला जॉब करायला आवडतं, कोणाला क्लासेस घ्यायला आवडतं, कोणाला डान्स करायला आवडतं, कोणाला सिंगिंग करायला आवडतं, कोणाला गार्डनिंग करायला आवडतं, कोणाला क्लिनिंग करायला आवडतं. तर तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही तुमचा वेळ घालवा. कुणाकडूनही अपेक्षा करू नका की कुणीतरी येऊन तुम्हाला हॅपी करून जाईल. स्वतःमध्ये चेंजेस करा. स्वतःला मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग बनवा. नाहीतर वुमेन्स डे काय, तो तर दरवर्षी येत राहणार. फक्त व्हॉट्सअपला एक हॅपी वुमेन्स डे स्टेटस टाकला की झाले, असं नका करू. स्वतःचा हॅपीनेस कशात आहे हे स्वतः ओळखा, स्वतः शिका, स्वतःला इम्प्रूव्ह करा, स्वतःमध्ये चेंजेस करा. काहीतरी नवीन शिकण्याचा किंवा शिकवण्याचा प्रयत्न करा. खूप गोष्टी आहेत ज्या आपण नवीन शिकू शकतो, एक्सप्लोर करू शकतो. आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल असतो. मोबाईलवर आपण ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या सर्च करून त्यात काहीतरी नवीन इम्प्रूव्हमेंट करू शकतो. एखादी कला आपल्याला अवगत असेल, लिपन आर्ट म्हणा किंवा स्टिचिंग म्हणा वगैरे, अशा अनेक प्रकारच्या कला असतात वेगवेगळ्या. प्रत्येकजण एकच करू शकतो किंवा खूप जास्त, एकापेक्षा जास्त करू शकतो असंही नसतं. आपल्याला जी कला आवडते ती आपण शिकू शकतो.
तुम्ही ऑनलाईन कुकिंग शिकू शकतात, ऑनलाईन क्लासेस घेऊ शकतात, बऱ्याच गोष्टी असतात ज्या तुम्ही ऑनलाईन शिकू शकतात. गार्डनिंगची आवड असेल तर तुम्ही गार्डनिंग करू शकतात. वेगवेगळ्या प्रकारचे रोपे, वेगवेगळ्या प्रकारची झाडे तुम्ही लावू शकतात. घरातल्या घरातही तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे DIY करू शकतात. जुन्या वस्तूंपासून काहीतरी नवीन क्रिएट करू शकतात. जुन्या कपड्यांपासून काहीतरी नवीन शिवू शकतात. भरपूर गोष्टी असतात ज्या तुम्ही घरामध्येही बसून करू शकतात. नाहीच काही तर आपले स्वतःचे घर आहे तेच तुम्ही सजवू शकतात. रोज वेगळे काहीतरी प्रयोग करू शकतात. घरात बसूनच वेगवेगळ्या रेसिपी तुम्ही ट्राय करू शकतात. बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यात तुम्ही तुमचा छंद जोपासू शकता, तुमचा वेळ घालवू शकतात, त्यात तुम्ही तुमचा आनंद शोधू शकतात. शेवटी एवढंच सांगेन की तुमचा आनंद तुम्हीच शोधू शकतात. दुसरं कोणीही येऊन तुम्हाला सांगणार नाही की हे कर म्हणजे तुला आनंद मिळेल. चला तर मग पुढच्या विमेन्स डे पर्यंत स्वतःमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह चेंजेस करूया आणि भेटूया पुढच्या अशाच नवीन इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हो, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.